बायबलमध्ये जर कोणी उत्तम, मोठा, नावाजलेला मोटिवेशनल स्पीकर अथवा लीडर असेल तर तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताने वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या क्षणाला, दुःखाच्या समयी, संकटाच्या समयी, आनंदाच्या प्रहरी आपल्या लोकांचं आणि शिष्यांचं मनाचं, हृदयाचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचा विश्वास भक्कम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची दुबळे झालेली मने, त्यांच्या मनाचं झालेले खच्चीकरण पूर्ण भक्कम बांधण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वेगवेगळ्या दाखल्यांचा वापर केलेला आहे. वेगवेगळे उदाहरण देऊन या लोकांना नवीन दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे ज्या लोकांना नवीन ऊर्जा मिळालेली आहे, ज्या लोकांना नवीन जगण्याची संधी मिळालेली आहे, त्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवीन मोटिवेशनल लीडर देखील मिळालेला आहे. या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच त्यांना जगण्याची संधी मिळालेली आहे. जे लोक दिशाहीन झालेले होते, ज्या लोकांना जीवन नकोसं झालेलं होतं, जे लोक पापामध्ये गुरफटलेले होते, अशा लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तारण प्राप्ती झालेली आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला आपण मोटिवेशनल स्पीकर म्हणतो, की ज्याने आपल्या शब्दाद्वारे, प्रवचनाद्वारे, कार्याद्वारे अनेकांच्या जीवनाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि परत आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक मोटिवेशनल स्पीकर, एक मोटिवेशनल लीडर या प्रकारे आपल्या शिष्यांना धीर देत आहे. जे शिष्यांना दुःख झालेलं होतं, कारण प्रभू येशू ख्रिस्तांना त्याने सांगितलेलं होतं की मी तुमच्यापासून विभक्त होणार आहे. मी शारीरिकरित्या तुमच्या बरोबर चालणार नाही, परंतु नक्कीच आत्म्याद्वारे तुमच्या पाठीशी असणार आहे. आणि त्यामुळे त्यांची मने हे खिन्न झालेले होते, त्यांना दुःख झालेलं होतं. आणि अशा प्रसंगी प्रभू येशू ख्रिस्त एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून त्यांना एक सुंदर असं उदाहरण देत आहे. ज्याप्रमाणे बाळाला जन्म देणाऱ्या आईला किती दुःखातून जावं लागते, वेदनेतून जावं लागते, किती कष्टातून जावं लागते, पण जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती हास्य येते. ते हास्य, ती शांती कोणीही घेऊ शकत नाही. आणि त्या बाळाच्या चेहऱ्याकडे पाहून तिने सहन केलेल्या दुःखाकडे तिला दुर्लक्ष होते, तिला त्याचा विसर पडतो. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, काही क्षणासाठी तुमचं दुःख त्या बाळाला जन्म देणाऱ्या महिलेप्रमाणे असणार आहे, आईप्रमाणे असणार आहे, कारण मी तुमच्यापासून विभक्त होऊन वर जाणार आहे. परंतु असा क्षण येईल की जेव्हा मी तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहे, तेव्हा तुमचा आनंद त्या मातेसारखा असणार आहे. मुलाचा जन्म झाल्यानंतर जो आनंद मातेच्या चेहऱ्यावरती झळकत राहतो, तोच आनंद तुमच्या चेहऱ्यावरती झळकत असणार आहे. आणि त्यामुळे खिन्न होऊ नका, धीर धरा, मी तुमच्या बरोबर सदोदित असणार आहे. योग्य प्रसंगी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आपल्या जीवनामध्ये देखील असे प्रसंग येत असतात ज्याच्यामुळे आपले मने खिन्न होत असतात, ज्याच्यामुळे आपला विश्वास डगमगत असतो. परंतु परमेश्वर सांगत आहे, योग्य प्रसंगी, योग्य वेळी मी तुला मार्गदर्शन करणार आहे, योग्य वेळी मी तुमच्या बरोबर असणार आहे. परंतु नक्कीच परमेश्वर आपला कधीच एकटं सोडणार नाही. फक्त आपण आपल्या जीवनामध्ये संयमपणा राखला पाहिजे, योग्य त्या प्रसंगाची आतुरतेने वाट पाहिली पाहिजे. आणि योग्य त्या प्रसंगी, योग्य त्या वेळेला परमेश्वर स्वतः आपल्याला मदत करणार आहे आणि आपल्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आज या शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा आपल्याला सांगू इच्छित आहे की आपला विश्वास न सोडता आपण न दिसणाऱ्या शक्तीवरती, प्रभू येशू ख्रिस्तावरती, आत्म्यावरती विश्वास ठेवूया. त्याच्या मार्गावरती मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच परमेश्वर जो आपला मोटिवेशनल लीडर आहे, जो आपल्या मनातील दुःख जाणतो, तो नक्कीच आपल्याला योग्य त्या प्रसंगी, योग्य त्या वेळेला आपल्या प्रार्थनेचं उत्तर देऊन आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करील. आमीन.